कारण आज जाहीररित्या ही मांडणी केली जाते की दाभोळकर या संस्थेचे म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक आहेत. त्यांनी संपूर्ण वैचारिक मांडणी या विषयाची केलेली आहे. या दोन्ही गोष्टी धादांत सत्य आहेत. ह्या केवळ बाकीचे लोक पसरवत नाहीत, स्वतः दाभोळकरांनी हे पसरवलेलं. दाभोळकरांचा कधीतरी देवधर्मविषयक भूमिकेचा असा दृष्टिकोन होता का? त्यांचं पूर्वीसारखंच ठाम मत होतं ना, महाराष्ट्रातल्या पुरोगाम्यांचं जसं मत होतं सगळ्या अंधश्रद्धांचं मूळ देव आणि धर्म आहे, हे त्यांचं मत होतं. देवधर्म उखडून टाकल्याशिवाय अंधश्रद्धा निर्मूलन होऊ शकत नाही, त्यांची मांडणी होती आणि आग्रह होता. जेव्हा सगळ्या कार्यकर्त्यांची मतं ऐकली आणि माझ्यासोबत मग पुढे 2 वर्ष ते काम करत होते आणि मग या भूमिकेतनं आपल्याला कसं सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचता येतं, त्यांना आपल्यासोबत कसं घेता येतं हे त्यांना कळायला लागलं. त्यावेळेस त्यांनी 1989-90 मध्ये महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती स्वतःच्या नावे सुरू केली. त्यावेळेस त्यांनी ही भूमिका घेतली. ही तर त्यांची मूळ भूमिका नव्हती. अंधश्रद्धा निर्मूलन समिती हे नाव माझ्या संघटनेचं चोरलं, भूमिका पण जशीच्या तशी चोरली. याबद्दल मी कधी काही ऑब्जेक्शन नाही घेतलं. सर, तुम्ही आता हे नरेंद्र दाभोळकरांबद्दल बोलल्यानंतर काही लोकांची अशी प्रतिक्रिया आहे की आता बाबा आढाव आणि नरेंद्र दाभोळकर हे दोघे जण हयात नाहीत, त्यामुळे आता मनोहर श्याम मनोहर सर असं आता बोलून राहिले. हे दोघे जण जिवंत असताना बोलले नाहीत, याच्याबद्दल काय म्हणणं आहे? मला साधा प्रश्न असा आहे की आता शिवाजी महाराजही जिवंत नाहीत, तर रामदास स्वामी शिवाजी महाराजांचे गुरु होते असं म्हटल्यानंतर आपल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या पुरोगामी लोकांना एवढी मिरची का लागते? दोघंही हयात नाहीत आणि त्याच्यावर एवढे मोठे वाद झडतात. त्याच्यावर काय काय घडतं महाराष्ट्रामध्ये? लहानपणापासून आम्ही रामदास स्वामी गुरु आहेत शिवाजी महाराजांचे असंच ऐकत आलेलो आहे. शिवाजी महाराज हे गो ब्राह्मण प्रतिपालक होते असंच ऐकत आलेलो आहे. तो संपूर्ण इतिहास बदलण्याचं काम मधल्या काळामध्ये झालेलं आहे. मग याची गरज काय आपल्याला? हा पहिला प्रश्न. कारण दोघंही हयात नाही. हयात झाल्यानंतर त्या माणसांच्या इतिहासांबद्दल आणि बाकी गोष्टींबद्दल बोलायचं नाही असा काही नियम आहे का? पहिला मुद्दा. 1989 साली हे जी समिती फुटली त्यावेळेस मी पर्सनली अनेकांशी हे बोललेलो आहे. त्यात आता अनिल अवचट जिवंत नव्हते असं तुम्ही म्हणाल. मेधा पाटकर यांना सगळे डिटेल्स माहित आहे. निखिल वागेंना ते डिटेल्स माहीत असायला हवेत, नाहीतर ते पत्रकारच नाही असं आपल्याला म्हणावं लागेल. मग हे सगळ्या गोष्टी माहीत असताना इतके वर्ष का बोललं गेलं नाही? कारण एक अलिखित नियम, आता सामाजिक क्षेत्रामध्ये भांडणं होत राहतात. मी स्वतःची समजूत अशी काढत होतो की आपलं संघटन 9 वर्ष 8 वर्ष एक संघ चाललं, ही फार मोठी गोष्ट आहे. फुटलं ते पुन्हा फुटणार नाही, आपण याची काळजी घ्या. आणि 1990 सालापासून आता 2026 पर्यंत मी काम करतो आहे. पुन्हा संघटन कधी फुटलं नाही आणि शेकडो कार्यकर्ते माझ्या चळवळीमध्ये काम करत असतात आणि बरोबरीच्या नात्यानं सगळे वागतात. माझ्या तोंडावर जे बोलायचं ते सगळं बोलतात. माझ्या सगळ्या ज्यांना ज्यांना या चळवळीची माहिती आहे त्या सगळ्यांना माहिती आहे की माझ्या इथे पूर्ण लोकशाही पद्धतीनं सगळी कामं चालतात. आता ही एका बाजूनं वस्तुस्थिती आहे. दुसऱ्या बाजूनं तो अनुषंगिक मुद्दा आता आला होता. त्यावेळेस मी तेवढ्या पुरता तो बोललो होतो. पण ही मांडणी मी कधी ना कधी केलीच पाहिजे. कारण आज जाहीररित्या ही मांडणी केली जाते की दाभोळकर या संस्थेचे म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक आहेत. त्यांनी संपूर्ण वैचारिक मांडणी या विषयाची केलेली आहे. या दोन्ही गोष्टी धादांत सत्य आहेत. ह्या केवळ बाकीचे लोक पसरवत नाहीत, स्वतः दाभोळकरांनी हे पसरवलेलं. वर्धा, त्यांना माहित आहे वर्धा माझं गाव आहे. माझा संपूर्ण कालावधी वर्ध्यात गेलेला आहे. वर्ध्याच्या पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला होता की ही चळवळ कोणी सुरू केली? त्यावेळेस ते म्हणाले ही चळवळ मी सुरू केली, अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ ही मी सुरू केली. त्यावेळेस पत्रकारांनी आडवे तिडवे प्रश्न त्यांना विचारले आणि त्यांची बंबेरी उडवली होती आणि ते सगळे येऊन माझ्याशी चिडून बोलत होते की तुम्ही हे चालवून कसं घेता? ठीक आहे, त्यांनी म्हटलं तुमच्या 10 लोकांपुढे म्हटलं, तुम्ही काही छापलं नाही ना, मुद्दा संपला नव्हतो तिथे. ही मांडणी सातत्यानं अशी का केली जाते? मी जेव्हा बोलताना मी प्रेमानंदांसोबत काम केलं, त्यातून मला ह्या गोष्टी सुचल्या असं जाहीररित्या मी बोलत असतो. तर श्याम मानवांच्या चळवळीमध्ये मी 2 वर्ष काम केलं हे म्हणायला काय हरकत आहे? दाभोळकरांचा कधीतरी देवधर्मविषयक भूमिकेचा असा दृष्टिकोन होता का? त्यांचं पूर्वीसारखंच ठाम मत होतं ना, महाराष्ट्रातल्या पुरोगाम्यांचं जसं मत होतं की देव आणि धर्म उखडून टाकल्याशिवाय अंधश्रद्धा निर्मूलन होऊ शकत नाही. सगळ्या अंधश्रद्धांचं मूळ देव आणि धर्म आहे, हे त्यांचं मत होतं. केवळ मत होतं असं नाही. 1987 साली ते पहिल्यांदा सक्रिय झाल्यानंतर पहिलं शिबिर जर आमच्या लोणावळ्याला झालं सगळ्या कार्यकर्त्यांचं, त्यामध्ये 65 सक्रिय कार्यकर्ते होते. त्यामध्ये त्यांनी हा विषय उकरून काढला की आपण देवाधर्माला विरोध केल्याशिवाय अंधश्रद्धा निर्मूलन होऊच शकत नाही. आणि त्यांनी हा विषय मांडल्यानंतर मी असं नाही म्हणालो की दाभोळकर हे 87 साल आहे, ही चळवळ 82 ला सुरू झाली, आता 6 वर्ष होत आहेत, ऑलरेडी या पद्धतीने आम्ही काम करतोय, तुम्हाला हे मान्य नसेल तुम्ही बाहेर जा, असं नाही बोललो मी त्यांना त्यांचं संपूर्ण मत मांडू दिलं आणि 65 जेवढे कार्यकर्ते होते त्या सगळ्यांना स्वतःची मतं मांडायला लावली. त्यावेळेस पूर्ण 2 दिवस याच विषयावर चर्चा सुरू होती.
की आपल्या संघटनेची देवधर्मविषयक भूमिका काय असली पाहिजे. या 65 पैकी 63 कार्यकर्त्यांनी असं सांगितलं की श्याम मानव यांनी जैव आणि धर्म याच्यावर टीका केली असती तर आमच्यापैकी कोणीच या चळवळीत आलं नसतं. हे सगळे सक्रिय आणि अत्यंत महत्वाचे कार्यकर्ते होते तेव्हाचे. आणि मग तिथे त्या प्रश्नांना उत्तर देताना मी जे बोललो त्याला अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीची देवधर्म विषयक भूमिका असं म्हणतात. ते उत्तर जे होतं त्या दिवशीच्या भाषणामधलं लोणावळ्यामधल्या दांडेकर इन्स्टिट्यूटमध्ये झालेल्या शिबिरातलं, जे दाभोळकरांनी उपस्थित केलेला प्रश्न होता की देवधर्म उखडून टाकल्याशिवाय अंधश्रद्धा निर्मूलन होऊ शकत नाही, त्यांची मांडणी होती आणि आग्रह होता. जेव्हा सगळ्या कार्यकर्त्यांची मतं ऐकली आणि माझ्यासोबत मग पुढे 2 वर्ष ते काम करत होते आणि मग या भूमिकेतनं आपल्याला कसं सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचता येतं, त्यांना आपल्यासोबत कसं घेता येतं हे त्यांना कळायला लागलं. त्यावेळेस त्यांनी 1990 साली जेव्हा स्वतःची स्वतंत्र 1989-90 मध्ये महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती स्वतःच्या नावे सुरू केली, त्यावेळेस त्यांनी ही भूमिका घेतली. ही तर त्यांची मूळ भूमिका नव्हती. अंधश्रद्धा निर्मूलन समिती हे नाव माझ्या संघटनेचं चोरलं, भूमिका पण जशीच्या तशी चोरली. याबद्दल मी कधी काही ऑब्जेक्शन नाही घेतलं. ठीक आहे, त्यांना पटलं, त्यांनी घेतलं, त्यांचा तो पण विचार आहे. मग इतका जर वेगळा मुद्दा होता, कधी का नाही बोलण्यात येत त्यांच्या एका मुलाखतीत दाखवा की कशाला निखिल वागळेने घेतलेल्या मुलाखतीत दाखवा. निखिल वागळे पत्रकार आहेत ना, प्रामाणिक पत्रकार आहेत ना, अशी माझी समजूत आहे आणि महाराष्ट्रातल्या जनतेची समजूत आहे. त्यांनी हा प्रश्न विचारला जेव्हा दाभोळकरांची मुलाखत त्यांच्या जीवनाविषयी आणि कामाविषयी घेतली त्यावेळेस हा प्रश्न विचारला त्यांनी? नाही विचारला. कारण आम्हाला शिवाजींचे गुरु कोण आहे हे ठरवायचं आहे, याकरता हा प्रश्न नाही विचारला. खोटं बोलण्याची गरज का पडावी? मी आजही बोलताना रूपाताई कुलकर्णींच्या हुंडाविरोधी आघाडीमध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली मी काम केलं असं जाहीररित्या बोलतो. लिखाणापासून सगळ्या ठिकाणी ते उपलब्ध आहे. त्यातनं काही माणसं छोटी मोठी होतात काय? मी बाबा आढावांसोबत त्यांच्या हाताखाली काम केलेलं आहे, जाहीररित्या बोलतो. त्यांनी काय मी छोटा किंवा मोठा होतो काय? प्रत्येक जण एक दुसऱ्यापासून काही ना काही घेत असतो. हा खोटेपणा का? बरं झालं त्यांच्या पत्नीनं लिहिताना, साधनेमध्ये लिहिताना दाभोळकरांना मी शिबिरामध्ये पाठवलं 5 दिवसाचे, ते जायला तयार नव्हते असं लिहून ठेवलेलं. हे जे पहिलं शिबिर म्हणतोय मी 85-86 सालचं, त्या शिबिराला त्यांनी पाठवलं 5 दिवस, 10 दिवसाच्या शिबिराला, हे त्यांनी लिहून ठेवलं किमान. तर किमान बाबा हा तुमच्याच पत्नीनं दिलेला पुरावा असं तरी म्हणता येईल. हे लपवण्याची गरज का पडते? अतिशय महाराष्ट्रातले मोठे संपादक जाहीररित्या असं कसं बोलतात? त्यांचं नाव मी आता घेत नाही, नंतर घेणार आहे. की साताऱ्यातनं अंधश्रद्धा निर्मूलनाचा सूर्य उगवला. अरे 2 वर्ष नाही झाली या माणसाला काम करायला. महाराष्ट्रातल्या 2 जिल्ह्यांमधलं संघटन अजून उभं केलेलं नाही. आणि अंधश्रद्धा निर्मूलनाचा सूर्य साताऱ्यातनं उगवला आणि महाराष्ट्रभर पसरला. तरी मी त्यावेळेस संयम बाळगले, कारण या कामाचं नुकसान होऊ नये म्हणून. हे संयम कायदा बनेपर्यंत आणि कायद्याचा उत्तम प्रचार प्रसार होईपर्यंत मी बाळगला. 2005 मध्ये हा कायदा संमत झालेला होता विधानसभेमध्ये. 2006 मध्ये आणि 7 मध्ये हा कायदा सहज संमत झाला असता. तो का झाला नाही त्याची संपूर्ण कारण मीमांसा मी मांडणार. आता पुन्हा तुम्ही म्हणाल की ती माणसं आता जिवंत नाही. एन.डी. पाटलांशी मी जाऊन भांडलोय, दाभोळकरांच्या संघटनेच्या अध्यक्षांना, की तुम्ही एकदा निर्णय घ्या, तुम्हाला कायदा खरंच करायचा आहे की नाही म्हणून. पण ते अतिशय सभ्य आणि सज्जन गृहस्थ असल्यामुळे त्यांनी माझा सगळा संताप फक्त ऐकून घेतला आणि मी दाभोळकरांना समजावून सांगू शकत नाही असं म्हणाले. कायदा होत नव्हता 2013 पर्यंत, त्याचं कारणही दाभोळकर होते. हे आपल्याला माहित आहे का? किमान निखिल वागळे तुम्हाला माहित असायला हवं. काय विरोध होता, कसा विरोध होता, कशा पातळीवरचा विरोध होता आणि 2005 मध्ये तो कायदा संमत कसा झाला होता, हा इतिहास किमान पत्रकार म्हणून तुम्हाला माहित असायला हवा. काम करताना आधी प्रसिद्धी करायची मग काम करायचं, तर मग विरोधक तेवढ्याच ताकदीने येऊन पडणार तुमच्यावर. 2005 मध्ये कायदा संमत झाला याची कोणाला कुणकुण नव्हती, भुणभुण नव्हती. 288 आमदार असणाऱ्या विधानसभेमध्ये एवढा विरोध असताना हा कायदा संमत झाला होता. तोच कायदा 2013 मध्ये संमत झालेला आहे. त्यामध्ये काही परिवर्तन झालेलं नाही हेडिंग शिवाय. हेडिंग मध्ये फक्त नरबळी हा शब्द अधिक वाढला. तोच कायदा संमत झाला ना.
मग 2005 ते 13 पर्यंत का अडला? काय कारण होती? आणि मग कसा संमत झाला? आणि जो कायदा दाभोळकरांनी बनवला असं सगळे लोक सांगतात जाहीररित्या, त्या कायद्यातले किती शब्द आहेत कायद्यामध्ये आता शिल्लक? तो आमूलाग्र कायदा बदललेला आहे. दाभोळकरांनी जो कायदा 2005 साली पटलावर ठेवण्यासाठी दिला होता हांडोरेंच्या नेतृत्वाखाली, हांडोरे त्यावेळेस सामाजिक न्याय मंत्री होते, तो कायदा या जगातला कोणताही, भारतातलं विशेषत्वानं कोणतंही प्रांत संमत करू शकत नाही. तो घटनाविरोधी कायदा होता. घटनेमध्ये न बसणाऱ्या अनेक गोष्टी त्यामध्ये होत्या. संपूर्ण आमूलाग्र त्या कायद्यामध्ये बदल करावा लागलेला आहे. आणि तो बदल झाल्यानंतर हा कायदा संमत झालेला आहे. हे किती लोकांना माहिती आहे? दाभोळकरांनी त्यावर पुस्तक लिहिलेलं आहे. हे आता कायद्यात काही उरलेलं नाही म्हणून. मग काही उरलेलं नसलेल्या कायद्याचं क्रेडिट देण्यासाठी समोर काय येतात सगळे लोक? त्यांचं स्वतःचं म्हणणं आहे ना की या कायद्यात काही उरलेलं नाही. ते जिवंत असतानाच लिहिलेलं आहे ना की या कायद्यात काही उरलेलं नाही, हा कायदा पातळ झालेला आहे. 2005 मध्ये संमत झालेल्या कायद्याबद्दल बोलतात. आता हे सगळे कागदपत्र उपलब्ध आहे ना, नसतील त्यांना मंत्रालयात मागवून घेता येतात ना, तपासून पाहावेत. आपण किती ठिकाणी खोटेपणा करणार आहोत आणि हा खोटेपणा करण्याची आपल्याला का गरज वाटते? दाभोळकर आपल्या कामामध्ये ग्रेट असतील तर त्यांचं ग्रेट पण आहे ना. ते कोणी नाकारायचं ठरवलं, मी नाकारल्यानं ते नाकारलं जाणार आहे का? किंवा कोणी म्हटलं ते फार ग्रेट आहे म्हटल्याने ग्रेट होणार आहे का? शिवाजी महाराजांचे गुरु रामदास स्वामी या पद्धतीनं असं होणार आहे का? असं होऊ शकतं. ही इतिहास लेखनाची पद्धती आहे आपली. आणि म्हणून सत्य बोलण्याची आणि मांडण्याची गरज आहे. माझा साधा प्रश्न या सगळ्या लोकांना आहे, तुम्ही सत्य का दडवता आणि लपवता? दाभोळकरांचं काम मानवांपेक्षा अधिक ग्रेट आहे म्हणा, नो प्रॉब्लेम. दाभोळकरांची मांडणी श्याम मानवांपेक्षा अधिक उत्तम आहे म्हणा, नो प्रॉब्लेम. हा म्हणण्याचा तुम्हाला अधिकार आहे, ते मान्य करण्याचा अधिकार आहे. दाभोळकर श्याम मानवांपेक्षा अधिक मोठे नेते होते, अधिक चांगले नेते होते म्हणा ना, पण खोटेपणा का करता?